फनीएस्ट ब्लॉग एव्हर. तर आमच्या हॉस्टेलवरती पिण्याचे पाणी गरम येते का मग आम्हाला डिहायड्रेशन झाली तर आम्ही हॉस्टेल मॅनेजरला कंप्लेंट केली. मग त्यांनी आम्हाला फ्रीज आणून दिलं, जुनं फ्रीज आणून दिलं. आम्ही सर्व खुश झालो. फ्रीज अजून मस्त पुसायला लागलो. चालू करून बघितलं, चालू पण झालं. मग अजून खुश झालो. पण 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, 4 तास झाला, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, काही फ्रीज काही थंडच नव्हतं. मग काय फ्रीज होतं खराब, आटारा डिहायड्रेटेड. दुसऱ्या दिवशी माझ्या आणि सरांच्या सिरियस डिस्कशन चाललेला. एवढं सिरियस की मी सिरियस नव्हतं घेत. अगोदर लाईफने आमच्यावर तमाशा मारलाय, तरी सुद्धा आम्ही एवढं आनंदात राहतो की लहानपणाचे एडेचाडे या वयात सुद्धा करायचे जिगरा ठेवतो. दिसते काय यांची रोलर चालवण्याची प्रॅक्टिस चालू होती. तुम्ही चालवलात का सर रोलर? कमेंट करा बरं, बघू तुमच्या कमेंट्स. मग थकलो तर का भूक लागली मेसला गेला जेवण केला. मग रात्री झोपू अजून थकलो, अजून उठलो मेसला गेलो. तोंड वाकडं तिकडे करून अजून जेवण केला. मग कॉलेजला गेला बर्थडे केला केक कट केला टाळ्या वाजवला थकलो अजून केक खाल्ला तर काही केक लावायला भेटलाच नाही. आणि आम्ही जास्त केक काही लावत पण नाही त्यांना, कारण मी टाळ्या आणि हॅपी बर्थडे म्हणून थकतो तर केक खातो, संपला विषय. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. पार्ट 2 साठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा या 42 ऑफ झेको सिरीजला. व्हिडिओ खूप लांबलेले म्हणून चला बाय बाय, भेटू.